लोहगडचा मृत्यूकट, केतन अग्रवालच्या खुनामागचं थरकाप उडवणारं सत्य. 18 जून 2026 संध्याकाळच्या सुमारास एक बातमी आली. लोहगडावर फोटो काढताना तरुणाचा पाय घसरला, दरीत कोसळून मृत्यू. पहिल्या नजरेत ही एक दुर्दैवी दुर्घटना वाटत होती. पावसाळ्याच्या सुरुवातीला लोहगड, राजामाची, विसापूर, सिंहगड यासारख्या किल्ल्यांवरती अशा घटना घडत असतात. पर्यटक फोटो काढतात, सेल्फी घेतात, एक चुकीच्या पावलाने आयुष्य संपतं. म्हणून सुरुवातीला कुणालाही या बातमीत काही विशेष वाटलं नाही. पण पुढच्या 5 दिवसात हीच बातमी महाराष्ट्रातील सर्वात धक्कादायक क्राईम स्टोरी ठरली. कारण ज्याचा मृत्यू झाला होता तो कुणी सामान्य व्यक्ती नव्हता, तो होता केतन अग्रवाल. वय अवघं 26 वर्ष. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र. रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित कुटुंबातील तरुण काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झालेला. जुलैमध्ये लग्न ठरलेलं. राजस्थानमध्ये भव्य लग्न सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. कोट्यावधी रुपयांचा खर्च, आलिशान व्यवस्था आणि भविष्याची स्वप्न. आणि या सगळ्याच्या मध्यभागी मृत्यू. पण हा अपघात नव्हता. पोलिसांच्या तपासानुसार हा एक पूर्वनियोजित खून होता. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या कथेतला मुख्य आरोपी कुणी शत्रू नव्हता, कुठला व्यावसायिक प्रतिस्पर्धी नव्हता, तर ती होती त्याची होणारी पत्नी सिया गोयल. एका प्रेम कथेची सुरुवात आणि शेवट. केतन आणि सियाचा साखरपुडा झाला होता. दोन्ही कुटुंब आनंदात होती. लग्नाच्या तयारीला वेग आला होता. राजस्थानमध्ये भव्य लग्नाची तयारी सुरू झाली होती. प्री वेडिंग प्लॅन सुरू होते. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू होती. काही रिपोर्ट्सनुसार बालीमध्ये प्री वेडिंग शूटची देखील योजना आखण्यात आली होती. बाहेरून पाहिलं तर सर्व काही परफेक्ट वाटत होतं. पण प्रत्येक परफेक्ट दिसणाऱ्या कथेला एक काळी बाजू असते. आणि या कथेत ती बाजू होती चेतन चौधरी. गुप्त नातं. तपासात पोलिसांना समजलं की सिया आणि चेतन एकमेकांना जवळपास वर्षभरापासून ओळखत होते. त्यांच्यातील संबंध फक्त मैत्रीपुरते मर्यादित नव्हते असा पोलिसांचा दावा आहे. हजारो कॉल्स, सतत संपर्क, गुप्त भेटी आणि हळूहळू केतन या नात्यात अडथळा बनत गेला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सियाला लग्न करायचंच नव्हतं तर तिने नकार का दिला नाही, हा प्रश्न आजही केतनचे वडील विचारत आहेत. तिला दुसऱ्यावर प्रेम होतं तर तिने स्पष्ट सांगितलं असतं. खून करण्याची गरज काय होती? पहिला धागा, गायब झालेला पासपोर्ट. प्रत्येक मोठ्या गुन्ह्याच्या आधी काही लहान घटना घडतात. त्यावेळी त्या किरकोळ वाटतात, पण नंतर त्याचं महत्त्व समजतं. या प्रकरणात तशी घटना घडली होती. पासपोर्ट. केतन आणि सियाची बाली ट्रिप ठरली होती. प्री वेडिंग शूटची योजना होती. सगळ्या तयारीनंतर अचानक सियाचा पासपोर्ट गायब झाला आणि ट्रिप रद्द झाली. त्यावेळी कुणालाच संशय आला नाही, पण नंतर पोलिसांना समजलं की हा योगायोग नव्हता. तपासात असा दावा समोर आला की पासपोर्ट मुद्दाम गायब करण्यात आला होता. एका हरवलेल्या पासपोर्टने पुढे संपूर्ण कटाचा चेहराच बदलून टाकला. मृत्यूचा पहिला प्रयत्न. केतनचा मृत्यू 18 जूनला झाला, पण तपासानुसार त्याला मारण्याचा प्रयत्न या आधीच झाला होता. 14 जून लोहगड. सियाने केतनला किल्ल्यावरती नेलं. ते दोघे कड्याजवळ गेले आणि तिथे अचानक त्याला ढकलण्यात आलं. पण केतन खाली पडला नाही. त्याने झुडपाला धरून स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर सियाने ओरडायला सुरुवात केली, साप साप. जणू ती त्याला वाचवत होती. आणि नंतर त्याला मिठी मारली. कल्पना करा, ज्या व्यक्तीने काही सेकंदापूर्वी तुम्हाला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला, तीच व्यक्ती तुम्हाला मिठी मारते आणि तुम्हाला काहीच कळत नाही. अपयशी प्रयत्न आणि वाढत गेलेला कट. पोलिसांच्या मते हा पहिलाच प्रयत्न नव्हता. याआधी देखील अनेक प्रयत्न झाले होते, पण प्रत्येक वेळी परिस्थिती आडवी आली. कधी वेळ चुकली, कधी संधी मिळाली नाही, कधी केतन बचावला पण कट थांबला नाही. उलट तो आणखी काळजीपूर्वक आखला गेला. लोहगडची रेकी. तपासात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली. ती म्हणजे लोहगड अचानक निवडलेलं ठिकाण नव्हतं. त्या ठिकाणची रेकी करण्यात आली होती. कोणत्या भागात गर्दी कमी असते, कोणत्या कड्यावरून पडल्यास अपघात वाटू शकतो, कोणत्या वेळी लोक कमी असतात, या सगळ्याचा अभ्यास झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. याचा अर्थ स्पष्ट होता. हा क्षणिक राग नव्हता, ही भांडणातून झालेली घटना नव्हती, ही एक नियोजनबद्ध कारवाई होती. 18 जून शेवटचा दिवस. 18 जूनला सियाचा वाढदिवस होता. त्याच्या आदल्या दिवशी केतन तिच्यासाठी तयारी करत होता. भेटवस्तू, सेलिब्रेशन, फोटो, भविष्यातील योजना. त्याला कल्पनाही नव्हती की पुढचे काही तास त्याच्या आयुष्यातील शेवटचे तास असतील. त्या दिवशी दोघे लोहगडावर गेले.
फोटो काढले, फिरले, योग्य क्षणाची वाट पाहिली गेली आणि त्यानंतर दरीच्या काठावर एका क्षणात सर्व काही संपलं. केतन शेकडो खाली दरीत कोसळला. अपघाताचा बनाव आणि घटना घडल्यानंतर सियाने पोलिसांना सांगितलं. तो फोटो काढत होता, तोल गेला आणि तो पडला. सुरुवातीला पोलिसांनीही त्यावर विश्वास ठेवला. प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून पाहिलं जात होतं. पण एक गोष्ट या संपूर्ण कथेत बसत नव्हती. केतन अनुभवी ट्रेकर होता. त्याच्या कुटुंबाने लगेचच शंका व्यक्त केली तो अशा प्रकारे पडणार नाही. हीच शंका पुढे संपूर्ण तपासाचा टर्निंग पॉइंट ठरली. हुडी घातलेला माणूस. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि तिथे त्यांना एक विचित्र गोष्ट दिसली. उन्हाळ्यात 33 डिग्री सेल्सिअस तापमानात एक व्यक्ती हुडी घालून फिरत होती. तो सतत केतन आणि सियाच्या आसपास दिसत होता. काही फुटेजमध्ये सिया मागे वळून पाहते आणि तो व्यक्ती स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करतो. हा व्यक्ती पुढे चेतन चौधरी असल्याचा संशय बळावला. मोबाईलने दिला धोका. प्रत्येक गुन्हेगार एक चूक करतो. या प्रकरणात ती चूक होती मोबाईल. 18 जूनला चेतनचा फोन जवळपास 10 तास इंटरनेटशिवाय होता. पोलिसांना हे संशयास्पद वाटलं. पुढे तपासात त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला. तांत्रिक पुरावे एकमेकांना जोडले गेले आणि संशय खात्रीत बदलू लागला. वडिलांचे शब्द ते काळजाला भिडतात. केतनचे वडील विशाल अग्रवाल आजही एकच प्रश्न विचारत आहेत. तिला लग्न करायचं नव्हतं तर नकार द्यायचा होता. त्यांच्या मते सुरुवातीला त्यांनी हे स्थळ नाकारलं होतं, पण नंतर सियाच्या कुटुंबाकडून वारंवार आग्रह करण्यात आला. आणखी एक गोष्ट त्यांना खटकली ती म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार केतनचा मृतदेह घरी आल्यानंतर सियाच्या वागण्यात अपेक्षित दुःख दिसत नव्हतं. एक कुटुंबाची अवस्था. काही दिवसांपूर्वी ज्या घरात लग्नाच्या तयारीची चर्चा होती, आज तिथे शोकसभा आहे. ज्या आईने मुलाच्या हळदीची स्वप्न पाहिली ती आज न्याय मागत आहे. ज्या वडिलांनी मुलासाठी भव्य लग्नाची योजना आखली ते आज न्यायालयीन लढाईची तयारी करत आहेत. एका क्षणात सगळं बदललं. स्वप्न बदलली, भविष्य बदललं, आयुष्य बदललं. शेवट की सुरुवात? या प्रकरणात सर्वात भयानक गोष्ट मृत्यू नाही. भयानक गोष्ट आहे ती म्हणजे विश्वास. कारण केतनला ज्याने मारलं ते त्याचे शत्रू नव्हते, ते त्याच्या सर्वात जवळचे लोक होते. तो ज्याच्यासोबत भविष्य पाहत होता तीच व्यक्ती आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे. आणि म्हणूनच लोहगडची ही केस लोकांना अस्वस्थ करते. कारण ही फक्त खुनाची कथा नाही, ही प्रेम, फसवणूक, नियोजन, लोभ आणि विश्वासघात याची कथा आहे. 18 जूनला लोहगडाच्या दरीत फक्त केतन अग्रवाल पडला नाही. एका आईची स्वप्न पडली, एका वडिलांचा आधार पडला आणि एका तरुणाचा विश्वास कायमचा कोसळला. अशाच ताज्या घडामोडी आणि विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरही करायला विसरू नका. धन्यवाद.